नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार सातारा, यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सध्याची परिस्थिती व पुढच्या 7 तारखेला मतदान कशा पद्धतीनं होईल याबद्दल आपण बोलणार आहोत. कोरेगाव मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ शंकरराव जगताप हे अनेक वर्ष इथले लोकप्रतिनिधी होते. त्याच्यानंतर शालिनीताई पाटील ह्या काही वर्ष तिथल्या आमदार होत्या. काही वर्षापूर्वी ज्यावेळेला मराठा आरक्षण चळवळ बीडमध्ये सुरू झाली त्यावेळेला शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली. त्यातून शरद पवारांशी आणि अजित पवारांशी त्यांचं जुळणं नाही आणि त्यांना राजकारणातून संपवण्यात आलं. यात शरद पवारांची पण भूमिका होती, पण जास्त अजित पवारांची होती. कारण अजित पवारांनी जो राजकारणातील सहकाराचा पाया असतो, साखर कारखाना, तो मोठ्या कष्टानं शालिनीताई पाटील यांनी येथे उभा केलेला होता आणि तो कारखाना काढून घेणं त्यांच्याकडून, तिथल्या आमदारकी शशिकांत शिंदेंना बहाल करणं, यात अजित पवारांची भूमिका खूप मोठी होती. आज अजित पवार गट महेश शिंदे गटाबरोबर असला तरी तेथील जनता हे विसरलेली नाही. यात शशिकांत शिंदे यांचा रोल भलेही नसेल, परंतु ते राष्ट्रवादी पक्षातून लढत होते आणि शालिनीताई यांच्या विरोधात ते लढलेले होते. त्यांनी पूर्ण अभ्यास करूनच या मतदारसंघाची निवड केली, जम बसवला. तिथं नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेली होती, ती भरून काढली. या मतदारसंघाला खटावचा काही भाग जोडलेला आहे. त्यानंतर सातारची जी 36 गाव आहेत सातारा तालुक्यातील ती पण जोडलेली आहेत. थोडेसे बरेचसे पुनर्रचनेत बरेचसे बदल घडलेले आहेत. तर या मतदारसंघात गेल्या वेळेला उदयनराजे पोटनिवडणूक उभे राहिले इथं भाजपमधून. त्यावेळेला इथं श्रीनिवास पाटील आणि त्यांच्यात फरक 5-6 हजार मतांचा होता आणि त्याच वेळेला विधानसभेची पण निवडणूक होती आणि महेश शिंदे इथं निवडून आले 5,500 मताने. तर शशिकांत शिंदे त्यावेळेला खूपच जोशात होते आणि त्यांचा आत्मविश्वास त्यांना नडला. त्यांनी आपल्याला हे भाजपमध्ये गेलेले दोन्ही राजे नडणार नाहीत अशी त्यांना खात्री होती. कारण त्यांनी तसं केलं तर आपण जावलीत असं करू, मग त्यांची अडचण होईल. त्यामुळं पण झालं उलटच. दोन्ही महाराजांनी इथं ताकद लावली, लोकसभेला पण आणि विधानसभेला पण, आणि महेश शिंदे निवडून आले आणि शशिकांत शिंदेंचा तिथं पराभव झाला, जी कोणाला खात्री वाटत नव्हती. अगदी शरद पवारांना सुद्धा दुःख वाटलं अशी ही कोरेगावची जागा. आपला प्रवक्ता म्हणून काम करणारा माणूस कुठल्याही बाबतीत इथं कमी पडू नये म्हणून त्यांनी शरद पवारांनी परत शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेवर घेतलं आणि ताकद देण्याचा प्रयत्न केला. शशिकांत शिंदेंच्यापासून कार्यकर्ते दुरावण्याचं कारण म्हणजे त्यांना बऱ्याच वेळा अति आत्मविश्वास नडतो. ज्या वेळेला लोक सोडून जातात त्यावेळेला ती कुठं जाणार आहेत, जाऊन त्यांना आहे कोण इथं, पर्यायी नेतृत्व कोण आहे, असा जो त्यांनी समज तयार करून घेतला त्याचाही त्यांना तोटा झाला. 5-6-7 वर्षापूर्वी हे महेश शिंदे पूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य होते आणि पैसा पाणी भरपूर संपर्क आणि तिथली जी विरोधी पक्षाची पोकळी होती शालिनीताईंच्या नंतर, ती यशवंत भाऊ भोसले जे पुण्यावरून आले होते त्यांना काय ते भरून काढणं जमलं नाही. परंतु महेश शिंदेनी भरून काढली आणि त्याचा फायदा त्यांना होत गेला आणि ते निवडून आले. गेल्या 5 वर्षात पण आपण लक्षात घेतलं की तर बरेचसे लोक त्यांच्या बाजूला गेलेत. ग्रामपंचायती पण त्यांच्या आलेल्या आहेत. शशिकांत शिंदेने वेगळ्या पद्धतीने ताकद
वाढवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे, कारण त्यांचा फारशा मतानं पराभव झालेला नव्हता. आता लोकसभेची जर गणित लक्षात घ्यायचं म्हटलं तर शशिकांत शिंदेना इथं सहानुभूती मिळू शकते, कारण त्यांचा विधानसभेला पराभव झालेला आहे. याशिवाय शशिकांत शिंदे हे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यामुळं आपण आता विधानसभा असती तर ठीक आहे, आपण महेश शिंदेला मतं दिली असती, पण ते लोकसभेला लढत आहेत, त्यामुळे लोकसभेला आपल्याला त्यांना मत द्यायला काय हरकत नाही. शिवाय जर लोकसभेला निवडून गेले तर ते काही उदयनराजेंसारखा खासदारकीचा आमदार राजीनामा देऊन आमदारकी लढवण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांना मते द्यावे असं म्हणणाराही एक वर्ग आहे महेश शिंदेच्या गटाचा. दुसरा वर्ग असा आहे की जर शशिकांत शिंदेंना मतं दिली तर पुढच्या वेळेला महेश शिंदेंना इथं रान मोकळं होईल, हे पण आहे. शिवाय भाजपची जी मूळ भाजपची जी मंडळी आहेत, परंतु भाजप मुख्यत्वे महेश शिंदेमुळे तिथं अस्तित्वात होता. आता त्यांचं ते तिकिटाची उलथापालथ झाली आणि ते शिवसेनेत आले. आता ते शिवसेनेचे आणि नंतर महायुतीचे झाले. शिवसेनेचा तिथं थोडाफार प्रभाव आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा, ते शशिकांत शिंदेंना मदत करतील. पण काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे. विजयराव कनसे आहेत किंवा बाकीचे नेते मंडळ आहेत, तिथं सुरेश जाधव आहेत पुशेगावचे, जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, यांचीही बरीचशी मतं तिथं आहेत. त्यांचा लाभ शशिकांत शिंदेंना होऊ शकतो. महेश शिंदेंना हा माणूस जर लोकसभेत जाऊन आपल्या मार्गातला अडसर दूर होत असेल तर चांगलंच आहे असं वाटणं साहजिक आहे, कारण दोन्ही बाजूनं त्यांची चांदी आहे. उदयनराजे निवडून आले किंवा उदयनराजेंना इथं मतं जास्त मिळाली तरी माझ्यामुळेच मिळाली असं म्हणता येते आणि मीच पुढचा इथला आमदार. आणि शशिकांत शिंदेंना जादा मतं मिळून ते निवडून आले तर माझं काम सोपं झालं विधानसभेचं, असं त्यांना म्हणता येऊ शकतं. मतदारसंघात वाढलेली महेश शिंदे यांची ताकद लक्षात घेतली आणि शशिकांत शिंदेंची विशेष सहानुभूती, तसेच कोरेगाव तालुक्यातील शेतकरी वर्गाचं मोठं असलेलं प्रमाण, बेरोजगारी, नरेंद्र मोदी सरकारविषयी असलेली नाराजी, या बाबी लक्षात घेतल्या तर इथं दोघांना म्हणजे शशिकांत शिंदे आणि उदयनराजेंना समान संधी आहे असं म्हणता येईल. परंतु ठामपणे असं म्हणता येत नाही. वातावरण ऐनवेळी कुणीकडे झुकेल ते सांगता न येण्यासारखा हा मतदारसंघ आहे. जशी वाई मतदारसंघाची स्थिती आहे, जवळपास तशीच स्थिती या मतदारसंघाची आहे. इथं गेल्या वेळेला जी मतं 5,000 मतं उदयनराजेंना जादा मिळालेली होती, त्याची पुनरावृत्ती होईलच असं नाही. कारण पाटणमध्ये जसं क्रॉस व्होटिंग झालं, विधानसभेला शंभूराज देसाईंना 10-15 हजार मतं जादा पडली, पण ते ज्यांचा प्रचार करत होते उदयनराजे त्यांना इथं 25,000 मतं कमी पडली. तसं पाटणचा जर संदर्भ इथं घेतला की शंभूराज देसाईंना तिथं 10-15 हजार मतं जादा मिळालेली होती विधानसभेला, पण त्याच वेळी लोकसभेला उदयनराजेंना 20-22 हजार मतं, 20-25 हजार मतं कमी पडलेली होती. तसं इथं शशिकांत शिंदे कदाचित जास्त मतं घेऊ शकतील आणि महेश शिंदेची जी विधानसभेची मतं आहेत विधानसभेला पडलेली, जवळपास तेवढी मतं उदयनराजेंना पडू शकतील. म्हणजेच शशिकांत शिंदेंना या वेळेला इथं एक 5 ते 10 हजाराचं लीड मिळू शकतं. परंतु शेवटच्या 2 दिवसात काही विशेष घटना, काय प्रचार वगैरे झाला तर त्याचा परिणाम होऊन दोघांना समान संधी आहे असं म्हणता येईल. शशिकांत शिंदे यांच्यावर झालेले जे आरोप आहेत ते काही जणांना खोटे वाटतात, काही जणांना खरे वाटतात, पण याचा दोन्ही बाजूनं परिणाम होईल. काही जणांना सहानुभूती वाटेल, काही जणांना वाटेल की खरं आहे. त्यामुळं आता ह्या मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर दोघांना समान संधी आहे असंच मानावं लागेल. धन्यवाद.